अलिबाग तालुक्यातील मापगाव नजीकच्या मुशेद गावच्या हद्दीत कुक्कुटखाद्य निर्मिती करणाऱ्या अग्रगण्य कुकुचुकू कंपनीचे मालक दिलीप पाथरे यांच्या बंगल्यावर रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी पहाटे 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी थरारक दरोडा टाकल्याची घटना घडली आहे। आरोपींनी घरातील स्लायडिंग खिडकी तोडून लोखंडी ग्रिलचा लॉक फोडला आणि चाकू, सुरे आणि लोखंडी रॉड दाखवत घरातील सर्व सदस्यांना बंधक केले। मुलाचे हात बांधले, तोंडावर सेलोटेप लावून घराबाहेर नेले आणि मार टाकण्याची धमकी दिली। तसंच पत्नीवर पेट्रोल मारण्याची धमकी दिल्याची माहिती मिळत आहे। तब्बल 9 दरोडेखोरांनी हत्यारांच्या जोरावर पाथरे कुटुंबियांना बंदी बनवून सुमारे 20 लाख रुपयांचा ऐवज लुटून पलायन केल्याचे समजते। तिथून गेले आणि तिथे ग्रिलचा तो लॉक तोडला आणि मग आजीच्या रूममध्ये गेले। त्या रूममध्ये जाऊन मग तिकडचे कपाटे खोलले। तिथे त्यांना काही भेटलं नाही म्हणून दादाच्या रूममध्ये गेले वर। तिथून दादाला घेतलं, खाली आणलं आणि बोलले की इथे तू कॅश वगैरे कुठे ते सांगा। मग दाखवलं की इथे आहे। मग तिथे त्यांना काही भेटलं नाही म्हणून मग त्यांनी विचारलं आईबाबांची रूम कुठे। मग तो बोलला वर आहे। तर मग ते तिथे गेले। आईबाबांना बाबांच्या अंगावर बसले एक जण। मग त्यांनी बाबांनी त्याला असं हातापायी करायचं सोडवायचं केलं। मग त्या बाबांवर आणखीन 2 जण येऊन बसले। मग ते थांबले। मग बाबांना बांधलं, आईला पण बांधलं। मग आईला बोलले की ते कपाटाची चावी द्या। मग आईने कपाटाची चावी वगैरे दिली आणि मग तिकडचं सगळं काढलं आणि एक ड्रॉवर होता त्याच्यामध्ये सोनं वगैरे होतं ते तोडला। त्याच्यातलं सोनं पैसे सगळे काढले आणि मग जात होते। तेव्हा मग तिथे पहिले बाबांना फोन केला की तुमचा मुलगा आमच्या कब्जात आहे, पहिले आम्हाला तुमच्याकडे जेवढं पण असेल ते द्या। मग त्यांनी दिलं आणि सुरी वगैरे दाखवली बाबांना, बाबांच्या मानेवर ठेवलेली आणि दादाच्या पण मानेवर ठेवलेली। आईकडनं चावी वगैरे घेऊन सगळं घेतलं। खाली आले, परत आजी आजोबांच्या रूममध्ये परत एकदा चेक केलं। सगळ्यांचे फोन घेतले, घड्याळ घेतलं आणि सगळ्या रूम्स उपसल्या आणि मग त्यांनी घड्याळ घेतलं। त्यातले 2 घड्याळ भेटले घरीच राहिलेले आणि 2 फोन पण घरी राहिलेले। 2 फोन अजून भेटलेले नाही आहेत आणि एक घड्याळ पण नाही भेटले आणि मग ते गेले। त्याच्यानंतर मग तिथून गाडी दिसली आईला, आईच्या पायाला वायरनी बांधलेला। त्याच्यानंतर तिथून ती गाडी गेली तेव्हा आईने मागचा भाग बघितला आणि आजीने पण गाडी बघितली थोडीशी। मी झोपलेली आणि मग ते जाताना म्हटले बाबांना की तुमची मुलगी झोपली आहे, तिला आम्ही काही हलवलं नाही, तिला नाही आम्ही काहीच नाही केलं। आणि त्याच्यानंतर ते गेल्यानंतर दादाने मला उठवलं आणि त्याच्या आधी आई बाबांना हे पण म्हटले की तुम्हाला सुपारी आणली आहे, आम्हाला सुपारी आली आहे की तुम्हा सगळ्यांना जाळून टाकायचं आणि आणि आजोबांवर पेट्रोल पण टाकले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोडेखोर कार व बाईकवर आल्याचे स्पष्ट झाले आहे। घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला। काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।